श्रीरामपूर शहरातील जागरूक नागरिक म्हणून माझे जे कर्तव्य आहे ते आम्ही बजावित आहोत। मात्र प्रशासन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रशासनाच्या ताब्यात असताना देखील का बसवला जात नाही याकडे जाणून बुजून दुर्लक्ष का करतात, त्यावर कोणतीही कारवाई केलेली नसल्याने तृतीयपंथी समाज व जागरूक नागरिक आक्रमक झालेत। काल दुपारी पुतळा बसवण्यात यावा या मागणीसाठी श्रीरामपूर नगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले। याप्रसंगी दिशा पिंकी शेख यांच्यासह तृतीयपंथी समाज आक्रमक झाला। यावेळी नगरपालिकेसमोर हार घालून आंदोलन करण्यात आले। नमस्कार, मी दिशा पिंकी शेख, तृतीयपंथी समाजसेवा संस्था श्रीरामपूर या संस्थेची सचिव आहे। श्रीरामपूरची नागरिक पण आहे आणि श्रीरामपूरची नागरिक असल्यास्तव या शहरात घडणाऱ्या घटना आणि या शहराच्या राजकारणाची आमचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आहे। आमच्या घराला घरपट्टी येते, नळपट्टी येते, आम्ही पाणीपट्टी पण देतो आणि बाकीच्या सगळ्या जे टॅक्सेस नगरपालिका मागते ते आम्ही सुद्धा भरतो आणि त्यामुळे या पुतळ्यांच्या भाड्यासाठी जो पैसा चाललाय त्याच्यामध्ये आमचाही भीक मागितलेला पैसा इन्व्हॉल्व आहे आणि आम्ही तो देत आहोत। तर जेव्हा माहिती पडलं आम्हाला की पुतळे बनवून तयार आहेत आणि त्याचं भाडं एवढं थकीत आहे, तेव्हा आम्ही यात सहभागी झालेलो आहोत। त्या पुतळ्यांचा सन्मान व्हावा, कारण की ते या देशामध्ये रयतेचं राज्य आणणारे, बलुतेदारांचं राज्य आणणाऱ्या छत्रपतींचा पुतळा आहे आणि समतेचा पाठ शिकवणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे। आज तेही महापुरुष नसते तर आमच्या आयुष्यात समता आणि समानता आलेली नसते। तर आम्ही त्यासाठी इथे आहोत। मग नगरपालिकेने याच्यावर विचार करावा आणि न्याय द्यावा, एवढंच फक्त। श्रीरामपूर नगरपालिका ही ढोल वाजवून जनतेकडनं कर रूपी पैसे गोळा करत असती आणि जनतेने जर कर रूपी पैसे भरले नाही तर हे त्या नागरिकांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत हे जप्त करते। पण ह्याच प्रॉपर्टीतून यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे व आंबेडकरांचे पुतळे बनवलेले आहेत। 9 वर्ष झाले ते ताब्यात घेत नाहीये आणि ते ताब्यात घेत नाहीये आणि त्याच्यावर जवळजवळ 22 लाख रुपये भाडं थकलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची किंमत 11.5 लाख रुपये आहे आणि तेवढंच भाडं आज 11.5 लाख रुपये ठरलेलं आहे। आणि जर प्रत्यक्ष जागा जर नगरपालिकेच्या ताब्यात नव्हती तर नगरपालिकेने नागरिकांना येड्यात काढलं आणि ते पुतळे आजही त्या ठेकेदाराकडे त्या पुतळ्यांचा अपमान होतोय आणि नगरपालिकेत वेळोवेळी तक्रारी दाखल केल्यावर इथं श्रीरामपूरचे जे निकाळे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त झाली होती। त्या चौकशी समितीचा अहवाल 2021 साली झाला। त्यानंतर मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने 2022 ला कोपरगावचे मुख्याधिकारी गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली समिती झाली होती। त्या समितीचा सुद्धा अहवाल आलेला आहे आणि 8/2/2024 ला मान्य जिल्हाधिकारी यांनी श्रीरामपूर नगर परिषदेला 1 ते 4 दोषारोप पत्र दाखल करायला लावले ते की जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करा। तर 7-8 महिने झाले नगरपालिकांनी कोणती कारवाई केली नाही। ज्या शीतल काळे यांची नियुक्ती केलेली आहे त्यांनी सुद्धा आजपर्यंत कोणतीच कारवाई केली नाही। उलट त्यांनी आता 2 दिवसापूर्वी जे वाचनालयाचे जे निवेदन दिलेले होते की जे पैसे वाढवलेले पोरांचे आणि जे बजरंग व्यायामशाळा आहे त्याचे पैसे चालू केले नगरपालिकेने। म्हणजे नगरपालिका फक्त वसुली करती त्यांच्या ह्याच्यात आणि त्याच्या चौकशीचा अहवाल त्यांनी 2 दिवसात मागितला होता, तो सुद्धा झाला नाही। पण त्याच्यात सुद्धा त्यांनी जे श्रीमती शीतल काळे यांची नियुक्ती केली। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तर 3 वर्षापासून आम्ही आंदोलन करतोय, ते नगरपालिका त्याच्याविषयी काही करत नाही आणि 3 दिवसात वाचनालयाचे जे अहवाल मागितले त्यांनी 3 दिवसात एवढी कार्यतत्परता दाखवली। तर आम्ही जे पैसे भरतोय नगरपालिकेला आणि नगरपालिकेचे दादागिरी करून पैसे घेते तर ह्याचा विनियोग ते व्यवस्थित करत नाहीये। ते पैसे ते नागरिकांच्या हितासाठी वापरले जात नाहीये, नागरिकांना येड्यात काढलं जातंय। ही नगरपालिका झोपेचं सोंग घेते आणि हम करे सो कायदा करते। लोकांकडनं दादागिरी करून पैसे वसूल केले जातात पण त्याचा विनियोग होत नाही, म्हणून आम्ही आंदोलन करत आहे।